नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा कराड दक्षिणचे आमदार डॉक्टर अतुलभाऊ भोसले यांनी पुणे ते बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वरील कराड परिसरातील रखडलेल्या सहापदरीकरणाच्या कामाबाबत विधानसभेत लक्षवेधी मांडत शासनाचे लक्ष वेधले. आमदार डॉक्टर भोसले यांनी सांगितले की पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील सहापदरीकरणाचे काम अनेक दिवसापासून सुरू आहे. मात्र कराड येथील पंकज हॉटेलपासून नांदलापुरापर्यंतच्या उड्डाणपुलाचे काम गेल्या 3 वर्षापासून अत्यंत संथ गतीने सुरू आहे. या अर्धवट अवस्थेतील पुलामुळे आतापर्यंत 100हून अधिक अपघातांची नोंद झाली असून त्यामध्ये सुमारे 54 नागरिकांना आपले प्राण गमावे लागले. त्यामुळे हा महामार्ग अक्षरशः अपघातांचा सापळा ठरत असल्याची गंभीर बाब त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. या महामार्गावर अलीकडेच घडलेल्या एका गंभीर अपघाताचा उल्लेख करताना आमदार डॉक्टर भोसले यांनी सांगितले की पिंपळगाव येथील एका कॉलेजची बस सहलीसाठी कणकवलीला गेली होती. परतीच्या प्रवासात कराड तालुक्यातील वाठार गावाजवळ या बसचा भीषण अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच कृष्णा हॉस्पिटलची संपूर्ण वैद्यकीय टीम तातडीने घटनास्थळी पाठवण्यात आली आणि रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या. बसमध्ये 40 विद्यार्थी होते. त्यापैकी 6 विद्यार्थ्यांना आयसीयूमध्ये दाखल करावे लागले, तर त्यातील 2 विद्यार्थ्यांची प्रकृती अतिगंभीर होती. सुदैवाने या अपघातात कोणाचीही जीवितहानी झाली नाही. मात्र महामार्गावरील असुरक्षिततेचे वास्तव पुन्हा एकदा समोर आले, असे त्यांनी नमूद केले. आमदार डॉक्टर भोसले यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रराजे भोसले यांना थेट प्रश्न विचारला की या उड्डाणपुलाचे काम पूर्ण करण्याची नेमकी डेडलाईन काय आहे. यापूर्वी सभागृहात ऑक्टोबरपर्यंत काम पूर्ण होईल असे सांगण्यात आले होते. मात्र अद्यापही पुलाचे काम अपूर्णच आहे. पुलाचे 83% काम पूर्ण झाले असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात साईटवर कामगार नाहीत, प्रोजेक्ट इन्चार्ज उपलब्ध नाहीत. सर्व्हिस रोडच्या दुरुस्तीचे काम कधी होणार याची कोणतीही निश्चित वेळ मर्यादा नाही. सर्व्हिस रोडच्या खराब अवस्थेमुळेही मोठ्या प्रमाणावर अपघात होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय वेळेत काम पूर्ण न करणाऱ्या आणि वारंवार सूचना देऊन दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारांवर नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया मार्फत काय कारवाई होणार याबाबत केंद्र सरकारकडे शिफारस केली जाणार का, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. या उत्तर देताना सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्र यावर उत्तर देताना सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितले की सातारा कागल या राष्ट्रीय महामार्गाचे काम केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नुकतीच दिल्ली येथे नामदार नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली असून या महामार्गावरील काम मार्च 2026 पर्यंत पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला. संबंधित ठेकेदारांना 15 दिवसांचा अंतिम कालावधी देण्यात आला असून या कालावधीत समाधानकारक प्रगती न झाल्यास कठोर कारवाईचा निर्णय घेण्यात येईल, असेही मंत्री महोदयांनी स्पष्ट केले. दरम्यान अपघाताच्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने सिमेंटचे बॅरिकेड्स लावण्यात आले होते. बस चालकाच्या माहितीनुसार कुत्रा आडवा आल्यामुळे वाहनावरील ताबा सुटून अपघात झाल्याचे सांगण्यात आले असले तरी महामार्गावरील सुरक्षेच्या सर्व बाबी पुन्हा एकदा तपासण्याचे निर्देश नॅशनल हायवे अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. मंत्री नामदार शिवेंद्रराजे भोसले यांनी यावेळी हे सांगितले. कराड येथील मोठ्या उड्डाणपुलाचे काम सध्या 83% पूर्ण झाले असून उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल. कराड येथील मोठ्या उड्डाणपुलाचे काम सध्या 83% पूर्ण झाले असून उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासनही यावेळी देण्यात आले. सभागृहात देण्यात आले. SK क्राईम न्यूजसाठी संतोष कदम, कराड.